आजपासून 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार हेक्टरी 10,000 रुपयाचं रब्बी अनुदान। ही मदत जवळपास 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मिळणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। राज्यातील 10 जिल्ह्यांना ही मदत वाटपाला आजपासून त्या ठिकाणी सुरुवात होणार असून एकूण 2262 कोटी 43,39,000 रुपये इतका निधी आता त्या ठिकाणी शासनाने या निधीच्या वितरणास मंजुरी दिली आहे। या मंजुरीचा जीआर देखील शासनाच्या वतीने त्या ठिकाणी आता काढण्यात आलेला असून यानुसारच जून ते सप्टेंबर महिन्यात ज्या शेती पिकांचं ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, आता याच शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी ही मदत मिळणार असल्याची माहिती त्या ठिकाणी समजत आहे। आणि यामध्ये नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत, नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या याद्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत, कोणते तालुके कोणते जिल्हे यासोबत कोणती महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलेली आहे, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये त्या ठिकाणी राज्यामध्ये विविध शेती पिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आणि या नुकसानीमुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी काय शेती आहे ती पाण्याखाली गेली होती। म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरीपाचा हंगाम वाया गेला आणि म्हणून शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणं आणि इतर ज्या काही कामासाठी त्यासाठी विशेष मदत त्या ठिकाणी आता दिली जाणार आहे। आणि या संदर्भाचा जो काही जीआर आहे तो 4 नोव्हेंबर 2025 रोजी त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं काढण्यात आला। आता या जीआरमध्ये नेमकं काय सांगितलंय की या ठिकाणी जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे आणि इतर अनुषंगिक बाबीकरता प्रति हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याच्या संदर्भाने हा जो काही शासन निर्णय तो त्या ठिकाणी काढण्यात आला आणि यासाठी जवळपास 2262 कोटी 43,39,000 रुपये इतका निधी वितरित करण्यात आता शासनाची त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। यासोबत जर का आपण पाहिलं तर कोणत्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी किती मदत त्या ठिकाणी आता मिळणार आहे हे आपण त्या ठिकाणी पाहतो। पहिला विभाग जो काय तो आहे त्या ठिकाणी नागपूरमध्ये एकूण 5 जिल्हे आहेत, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। यामध्ये जर का आपण पाहिलं तर शेतकऱ्यांची जी काय संख्या आहे ती या ठिकाणी नागपूर विभागामध्ये जवळपास 2,96,569 शेतकरी ते त्या ठिकाणी बाधित झाले होते। जे काय बाधित क्षेत्र झाले ते जवळपास झाले 2,27,999.2 हेक्टर एवढं क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालेलं आहे। याशिवाय जर का अमरावती आपण विभाग जर पाहिला तर अमरावती विभागामध्ये अमरावती असेल, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे 5 जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट आहे। यामध्ये जवळपास जे काही शेतकरी त्या ठिकाणी बाधित झाले ते 2 लाख त्या ठिकाणी 86,445 शेतकरी याच्यामध्ये बाधित झाले आणि याच्यामध्ये जी काय बाधित हेक्टरचं जे काही क्षेत्र आहे ते जवळपास 20,34,434.6 हेक्टर क्षेत्र आहे हे त्या ठिकाणी बाधित झाले। जवळपास या दोघांची एकूण जी काही रक्कम आहे ती एकूण जी रक्कम मिळाली आहे ती जवळपास 2262 कोटी 43,39,000 रुपये इतकी जी काही रक्कम आहे आता ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ती वितरित करण्यात येणार आहे।